रामकृष्ण हरी. मानवी जीवनाच्या कृतार्थतेसाठी संत महात्म्यांची शरणागती केल्याशिवाय तरुणोपाय नाही. आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले. ज्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतः साधना केली, भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि तोच मार्ग जगताला दाखवला. अशा महान संतांपैकी वारकरी संप्रदायामधील असणारे पंचप्राण संत महात्म्यांची जी मांदियाळी आहेत, त्यापैकी मुख्यत्वाने ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे पैठणचे सुप्रसिद्ध संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज. या एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या करत असताना अनेक ठिकाणी तपश्चर्या केलेल्या आहेत. त्यापैकी आज ज्या नयनरम्य टेकडीवरती किंवा पर्वतावरती आपण उपस्थित झालेलो आहोत, या पर्वताचं नाव आहे, या टेकडीचं नाव आहे शूलिभंजन टेकडी. याच ठिकाणी संतश्रेष्ठ श्री नाथबाबा यांनी आपल्या जीवनामध्ये साधना केलेली आहेत आणि नाथबाबांना अवघी चित्रलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. या न्यायाने जी काही दिव्य आत्मानुभूतीची प्रचिती किंवा आत्मानंदाची प्रचिती याच टेकडीवरती आलेली आहेत. याच दिव्य पर्वतावरती आपण उपस्थित आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.